पहिला सशस्त्र सेना ध्वज दिवस हा 7 डिसेंबर 1949 रोजी साजरा करण्यात आला. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सशस्त्र सेना ध्वज दिन हा का साजरी करण्यात येतो, त्याचबरोबर सशस्त्र सेना दिनाचा मुख्य उद्देश काय, सशस्त्र सेना ध्वज दिन निधी म्हणजे काय, या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. सशस्त्र सेना ध्वज दिवस दरवर्षी 7 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. स्वातंत्र्यानंतर भारताला देश संरक्षणासाठी युद्ध लढावे लागले. या युद्धात भारतीय सैनिकांनी आपले प्राण गमावले, तर काही सैनिकांना अपंगत्व आले. त्यांना सन्मानाने जगता यावे, त्यांच्या कुटुंबियांचे धैर्य, बलिदानाचा आदर करण्यासाठी, अशा सैनिकांचे पुनर्वसन करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने 1949 मध्ये 7 डिसेंबर हा दिवस सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. पहिला सशस्त्र सेना ध्वज दिवस हा 7 डिसेंबर 1949 रोजी साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी 7 डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन म्हणजेच आर्म फोर्स फ्लॅग डे साजरा केला जातो. भारतीय सशस्त्र सेना आणि त्यांच्या कुटुंबियांच्या धैर्य बलिदानाचा आदर करण्यासाठी भारतीय सैन्याच्या सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे, राष्ट्राच्या अखंडतेचं आणि सुरक्षेचं रक्षण करणाऱ्या हुतात्म्यांच्या कल्याणासाठी जनतेला ध्वज वितरित करणं आणि सशस्त्र दलांच्या विकासासाठी निधी उभारणं हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. सशस्त्र सेना ध्वज दिन निधी हा सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी सार्वजनिक योगदानाद्वारे उभारला जाणारा राष्ट्रीय निधी आहे. या दिनानिमित्त उभारण्यात आलेल्या निधीवर देखरेख आणि या निधीचे वितरण करण्यासाठी सशस्त्र सेना ध्वज दिन निधी म्हणजेच आर्म फोर्सेस फ्लॅग डे फंडची स्थापना करण्यात आली. कारवाईत जखमी झालेल्या सैनिकांच्या पुनर्वसनासाठी, शहीद आणि सेवानिवृत्त जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीसाठी, सशस्त्र दलातील जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी या निधीतून मदत केली जाते. नागरिक ऑनलाईन चॅनेलद्वारे किंवा राज्य सरकारांनी आयोजित केलेल्या स्थानिक संकलन मोहिमांद्वारे सहभागी होऊन या निधीमध्ये योगदान देऊ शकतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन कधी असतो, त्याचा इतिहास काय, सशस्त्र सेना ध्वज दिन निधी म्हणजे काय, या संदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे बघितली. सरळ सेवा, पोलीस भरती, अग्निवीर, SSC, MPSC, UPSC यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन कधी साजरा केला जातो? पर्याय पहिला 1 डिसेंबर, पर्याय दुसरा 5 डिसेंबर, पर्याय तिसरा 7 डिसेंबर आणि पर्याय चौथा 10 डिसेंबर. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि TCS9 या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.